शिंदेंच्या बालेकिल्ल्यात राज ठाकरेंची तोफ धडणार आहे। 10 जानेवारीला राज ठाकरे ठाण्यात सभा घेतील। ठाणे महानगरपालिकेच्या प्रचाराकरता राज ठाकरे मैदानात उतरतायत। ठाण्यात राज ठाकरेंची तोफ धडाडेल। या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी, शिंदेंच्या बालेकिल्ल्यात राज ठाकरेंची तोफ धडाडणार आहे। येत्या 10 जानेवारीला राज ठाकरे ठाण्यात असतील। आणखीन एक महत्त्वाची बातमी, माजी महापौर श्रद्धा जाधव यांच्या उमेदवारी संदर्भात अद्यापही संभ्रम आहे। शिवसेना ठाकरे यांच्या श्रद्धा जाधव अद्यापही एबी फॉर्म काही मिळालेला नाहीये, तर श्रद्धा जाधव यांचे पुत्र पवन जाधव हे देखील उमेदवारी करता इच्छुक आहेत। त्यांची सुद्धा धाकधूक वाढतीये, कारण श्रद्धा जाधव यांनाच अद्याप एबी फॉर्म मिळालेला नाहीये। त्यामुळे पुत्राच्या भवितव्याविषयी देखील सवाल उपस्थित होतोय। आणखीन एक महत्त्वाची बातमी या संदर्भात पण पुण्यातली आहे। रुपाली पाटील आणि रुपाली चाकणकर या मात्र समोरासमोर आलेल्या आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या या दोघी निमित्त होतं पुण्यातल्या बैठकांचं, आणि त्यावेळी 2 रुपाली राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या समोरासमोर आल्या, पण अर्थातच दोघींनी सुद्धा परस्परांकडे पाहणं हे टाळलेलं आहे। तर रुपाली पाटील यांना उमेदवारी मिळालेली आहे। अजित पवार यांच्या घरासमोर दोघी समोरासमोर आलेल्या होत्या। प्रभाग क्रमांक 26 मधून उमेदवारी मिळालेली आहे। रुपाली पाटील यांना प्रभाग क्रमांक 26 मधून उमेदवारी। तर आपण पाहतोय अजित पवार यांच्या निवासस्थानी रुपाली पाटील आणि रुपाली चाकणकर या आमने सामने आलेल्या होत्या। परस्परांना पाहणं मात्र या दोघींनी सुद्धा टाळलेलं आहे। या घडीची सगळ्यात महत्त्वाची ही बातमी पाहतोय आपण। या सगळ्यावर नजर आपली कायम असणारच आहे, पण राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी सध्या घडतायत, कारण अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। असं असताना अनेक इच्छुक अद्यापही देव पाण्यात ठेवून आहेत। संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज भरायचा आहे, पण अनेकांची नावं अद्यापही गुलदस्त्यात आहे। पहा, सगळेच पक्ष, केवळ भाजपच नाही तर शिंदेची शिवसेना असू दे, ठाकरेंची शिवसेना, तिथं दादांची राष्ट्रवादी, शरद पवार यांची राष्ट्रवादी, हे सगळेच पक्ष कुठंतरी सावध भूमिका घेताना दिसत आहेत, कारण बऱ्याच वर्षानंतर निवडणुका होत आहेत। या निवडणुका कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत, त्यामुळे बंडोबांना थंड करण्याच्या दृष्टीनं कुठेही बंडोबांना वेळच देऊ नये याकरता म्हणून कुठंतरी सगळेच राजकीय पक्ष स्ट्रॅटेजी आखताना दिसत आहेत। आणखीन एक महत्त्वाची बातमी, रुपाली पाटील यांना उमेदवारी ही जाहीर झालेली आहे। गेले अनेक दिवस खरं तर ज्या मुद्द्यावर चर्चा सुरू होती, आता रुपाली पाटील यांना उमेदवारी जाहीर। तर पुण्याची आणखीन एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, कुख्यात गुंड गजा मानेची पत्नी निवडणुकीच्या रिंगणात आहे। राष्ट्रवादी काँग्रेसकडून जयश्री मानेला उमेदवारी आहे। प्रभाग क्रमांक 10 बावधनमधून जयश्री माने एबी फॉर्म भरतील। तर आपण जर पाहिलं, बंडू आंदेकर यांचे कुटुंबीय देखील निवडणुकीत आपलं नशीब आजमावणार आहेत। आणखीन एक गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेलं हे कुटुंब गजा माने, आणि आता गुंड गजा मानेची पत्नी जयश्री मानेला सुद्धा उमेदवारी देण्यात येते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।